विद्यार्थी मित्रांनो, मी कृष्णा शिंदे MSc सायकॅट्रिक नर्सिंग स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे नर्सिंग एज्युकेशन. मित्रांनो, आपण या अगोदर मेंटल हेल्थ नर्सिंग या विषयाची एक सिरीज चालू केली आहे. त्या सिरीजमधले 2 चॅप्टर जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट जो चॅप्टर पाहिला आहे आपण तो म्हणजे प्रिन्सिपल्स ऑफ सायकॅट्रिक नर्सिंग. दुसरा जो चॅप्टर पाहिला आहे तो म्हणजे मेंटल हेल्थ प्रोग्राम. तर आज आपण तिसरा चॅप्टर पाहणार आहोत. तो म्हणजे कोणता? मेंटल हेल्थ टीम और मल्टी डिसिप्लिनरी टीम. तर मित्रांनो, आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत जातील. चला तर पाहूया मित्रांनो, मेंटल हेल्थ टीम और मल्टी डिसिप्लिनरी टीम याबद्दल पूर्ण डिटेल माहिती. So, introduction. Multidisciplinary care when professionals from a range of disciplines work together to deliver the comprehensive care that address as many of the patient's needs as possible. तर काय आहे मल्टीडिसिप्लिनरी केअर म्हणजे काय, किंवा मल्टीडिसिप्लिनरी टीम म्हणजे काय? तर याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले प्रोफेशनल्स एकत्र येऊन काय करतात, पेशंटला काय नीट करण्याचं किंवा त्याला ट्रीट करण्याचं वेगवेगळ्या आपापल्या स्पेशालिटीनुसार काम करतात. त्याला काय म्हणतो आपण, जी कॉम्प्रिहेन्सिव्ह एकत्र येऊन जी कॉम्प्रिहेन्सिव्ह केअर देतात त्याला आपण काय म्हणतो, मल्टीडिसिप्लिनरी केअर. दिस कॅन बी डिलिवर्ड बाय रेंज ऑफ प्रोफेशनल्स फंक्शनिंग ॲज अ टीम अंडर वन ऑर्गनायझेशनल अम्ब्रेला. तर याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये मल्टिपल नंबर ऑफ काय असतात, प्रोफेशनल्स असतात. त्यांच्या स्वतःच्या काय असतात, स्पेशालिटी असतात. फॉर एक्झाम्पल सायकॅट्रिस्ट, सायकॅट्रिक नर्स, काउन्सलर, सोशल हेल्थ वर्कर, अशा प्रकारचे जे एकत्र येऊन काय करतात, त्या पेशंटला सर्व अंगाने काय करतात, त्याची रिकवर होण्यासाठी त्याला किंवा त्याला मदत करतात. त्यांना काय म्हणतो आपण, आणि ते एकत्र येऊन एकाच ऑर्गनायझेशनमध्ये काम करतात. त्याला काय म्हणतो आपण, मल्टीडिसिप्लिनरी केअर और मल्टीडिसिप्लिनरी टीम अप्रोच. त्याच्यानंतर आहे बाय प्रोफेशनल्स फ्रॉम रेंज ऑफ ऑर्गनायझेशन इन्क्लुडिंग प्रायव्हेट प्रॅक्टिसेस ब्रॉट टुगेदर ॲज अ युनिक टीम. As a patient's condition changes over time, the composition of the team may changes to reflect the changing clinical and psychological needs of the patient. तर याचबरोबर याच्यामध्ये काही प्रायव्हेट ऑर्गनायझेशन पण काय करतात, भाग घेतात. त्याच्यानंतर जे आहे ते काय, जसं जसं पेशंटची इम्प्रूव्हमेंट होईल तसे तसे जे काही प्रोफेशनल्स असतात ते चेंज होतात. ज्या टायमाला ज्या पेशंटची इम्प्रूव्हमेंट होत असताना जी गरज आहे त्या नीडनुसार अकॉर्डिंग टू द पेशंट्स नीड्स काय होतात, प्रोफेशनल्स चेंज होत जातात. आणि अशा प्रकारे पेशंटचं व्यवस्थित काय केलं जातं, त्याच्या डिसीज जो पिरियड आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं, त्याची रिकवर करण्याचा किंवा त्याला ट्रीटमेंट देण्याचा काय केला जातो, प्रयत्न केला जातो. या सर्व याला काय म्हणतो आपण, डिसिप्लिनरी केअर. सो नेक्स्ट स्लाइड. मीनिंग म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी टीम किंवा मल्टीडिसिप्लिनरी केअर अप्रोच म्हणजे काय, आपण ते पाहूयात. मल्टीडिसिप्लिनरी टीम अप्रोच रेफर्स टू कोलॅबोरेशन बिटवीन मेंबर्स ऑफ डिफरंट डिसिप्लिन्स who provide specific services to the patients. तर याच्यामध्ये काय, इट इज द कोलॅबरेशन म्हणजे एकापेक्षा जास्त व्यक्ती काय करतात, या ठिकाणी एका छताखाली येऊन काय करतात, पेशंटला केअर देतात. त्याला काय म्हणतो आपण, मल्टीडिसिप्लिनरी टीम. त्यानंतर आहे टीमवर्क बिकम्स मोर सिग्निफिकंट इन मेंटल हेल्थ सेटिंग वेअर द कंडिशन्स ऑफ द मेंबर्स इज एक्स्ट्रीमली व्हायटल फॉर द असेसमेंट, डायग्नोसिस, ट्रीटमेंट, इन पेशंट रिहॅबिलिटेशन ॲज वेल ॲज कम्युनिटी बेस्ड रिहॅबिलिटेशन. तर यामध्ये टीमवर्क का महत्त्वाचं आहे, तर यामध्ये टीमवर्क खूप महत्त्वाचं आहे. कारण की या ठिकाणी काय केलं जातं, पेशंटचा व्यवस्थित असेसमेंट केलं जातं, त्याचं डायग्नोसिस करण्यासाठी, त्याच्यानंतर त्याची ट्रीटमेंट करण्यासाठी, आणि इन्स्टिट्यूशनल रिहॅबिलिटेशन किंवा कम्युनिटी बेस्ड त्याच्या ठिकाणीच रिहॅबिलिटेशन करण्यासाठी हा टीम अप्रोच काय आहे, गरजेचा असतो. त्याच्यानंतर आपण पाहूया, तर मेंबर्स ऑफ मल्टीडिसिप्लिनरी टीम. तर कोणते कोणते मेंबर्स याच्यामध्ये काम करतात किंवा ग्रुप ऑफ मेंबर्स असतात, ते कोण कोण असतात ते आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये आहे फर्स्ट जो मेंबर आहे तो म्हणजे सायकॅट्रिस्ट. सेकंड जो आहे ते सायकॅट्रिक नर्स. थर्ड क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. फोर्थ सोशल वर्कर. फिफ्थ ऑक्युपेशनल थेरपिस्ट. सिक्स्थ काउन्सलर. आणि शेवटचा जे 7 नंबरचा आहे ते अदर काही मेंबर्स या टीममध्ये काय असतात,
सहभागी असतात. चला तर मित्रांनो, स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक मेंबर्सचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय असतं आणि त्यांचं नेमकं पेशंटच्या केअर देण्यामागे काय काम असतं ते आपण पाहूया. फर्स्ट जो आहे तो पाहिलेला आपण सायकॅट्रिस्ट. तर सायकॅट्रिस्ट काय आहे? द सायकॅट्रिस्ट इज ए डॉक्टर विथ पोस्ट ग्रॅज्युएशन. यांचं जे क्वालिफिकेशन असतं ते काय असतं? पोस्ट ग्रॅज्युएशन इन सायकॅट्री, म्हणजे MD सायकॅट्री किंवा डिप्लोमा इन सायकॅट्री. तर जो MD सायकॅट्री असतं ते 3 वर्षाचं असतं आणि डिप्लोमा इन सायकॅट्री असतं ते 2 वर्षाचं असतं. तर अशा प्रकारचं त्याचं काय असतं? एज्युकेशनल क्वालिफिकेशन असतं. त्याच्यानंतर सेकंड जे आहे ते द सायकॅट्रिस्ट इज रिस्पॉन्सिबल फॉर डायग्नोसिस, ट्रीटमेंट and prevention of mental disorders, prescribed medicines and somatic therapy, and functions as a leader of the mental health team. तर सायकॅट्रिस्टचं महत्त्वाचं फंक्शन्स काय आहेत का, की कोणत्या गोष्टीसाठी हा सायकॅट्रिस्ट रिस्पॉन्सिबल असतो? तर मेन जे काम आहे सायकॅट्रिस्टचं ते म्हणजे काय केलं ना, पेशंटचं डायग्नोसिस करणे. डायग्नोसिस म्हणजे काय? त्याला कोणता आजार झाला आहे त्याचं काय करणे? निदान करणे. नंबर 2 म्हणजे त्या आजारासाठी काय ट्रीटमेंट आहे ते ट्रीटमेंट चालू करणे. त्याच्यानंतर ते मेंटल आजार होऊ नयेत किंवा तसा मानसिक आजार होऊ नये त्याच्यासाठी काय करणे? प्रिव्हेन्शनात्मक काय करणे? ट्रीटमेंट देणे किंवा प्रिव्हेन्शनात्मक काय करणं? उपाययोजना करणे. त्याच्यानंतर मेडिसिन प्रिस्क्राईब करणे. आणि त्याच्यानंतर काय आहे? सोमॅटिक थेरपी. सोमॅटिक थेरपी म्हणजे ECT, इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी आपण देतो, करंट थेरपी आपण म्हणतो त्याला, ती देणे. आणि हा जो मेन आहे सायकॅट्रिस्ट तो काय असतो? या टीमचा काय असतो? लीडर असतो. त्याच्यानंतर आहे सायकॅट्रिक नर्स. सायकॅट्रिक नर्सचा काय रोल आहे ते आपण पाहूया. द सायकॅट्रिक नर्स क्लिनिकल स्पेशलिस्ट शुड हॅव मास्टर डिग्री इन नर्सिंग अँड प्रिफरेबली विथ पोस्ट ग्रॅज्युएट रिसर्च वर्क. तर काय आहे? नर्सचं जे क्वालिफिकेशन आहे ते काय पाहिजे? मास्टर डिग्री, कमीत कमी मास्टर डिग्री किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असलं तरी पोस्ट ग्रॅज्युएट MSc नर्सिंग डिग्री किंवा बॅचलर डिग्री असली तरी चालते. आणि यामध्ये काय आहे? जे पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे रिसर्च वर्क आहे ते त्यांनी केलेलं पाहिजे. त्यानंतर शी पार्टिसिपेट्स ॲक्टिव्हली इन प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी प्रिव्हेन्शन ऑफ मेंटल डिसऑर्डर्स अँड प्रोव्हाइड्स इंडिव्हिज्युअल, ग्रुप अँड फॅमिली सायकोथेरपी इन हॉस्पिटल अँड कम्युनिटी सेटिंग. दुसरं जे महत्त्वाचं फंक्शन आहे सायकॅट्रिक नर्सचं ते म्हणजे काय? ती पार्टिसिपेट करते कशामध्ये? एक प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी प्रिव्हेन्शन, म्हणजे मेंटल जे मानसिक आजार आहेत ते होऊ नये त्याच्यासाठी काय करणे, त्याच्यानंतर ते झाल्यानंतर काय करणे, आणि ते झाल्याच्यानंतर रिकवर झाल्यानंतर पेशंट थोडाफार रिकवर झाल्यानंतर त्याच्यासाठी काय करणे. म्हणजे प्रायमरी म्हणजे काय? ज्यावेळेस पेशंट काय हेच होऊ नये, पेशंटला मानसिक आजारच होऊ नये किंवा एखाद्या व्यक्तीला मानसिक आजारापासून कसं वाचवता येईल ते म्हणजे प्रायमरी प्रिव्हेन्शन करणे. सेकंडरी प्रिव्हेन्शन म्हणजे कोणतं? की जर आजार झालाच होतो तर त्यावेळी लवकरात लवकर त्याला काय करणं? ट्रीटमेंट करणे, त्याची व्यवस्थित डायग्नोसिस करून. त्याच्यानंतर आहे टर्शरी प्रिव्हेन्शन. टर्शरी प्रिव्हेन्शन म्हणजे काय? पेशंटचं रिहॅबिलिटेशन करणे. तर या सगळ्या गोष्टीमध्ये काय असते? ती त्या ग्रुपमध्ये काय करत असते? काम करत असते, हॉस्पिटल सेटिंगमध्ये ॲज वेल ॲज कम्युनिटी सेटिंगमध्ये. त्याच्यानंतरचं आहे शी ऑल्सो टेक्स ए रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टीचिंग, ॲडमिनिस्ट्रेशन अँड रिसर्च, बेडसाईड पब्लिशिंग वर्क इन मेंटल हेल्थ सेटिंग. तर ती आणखी कशामध्ये भाग घेते? तर टीचिंगमध्ये म्हणजे पेशंटच्या नातेवाईकांना, पेशंटला टीच करणे, त्याच्यानंतर रिसर्च वर्क करणे, बेडसाईड नर्सिंग देणे, आणि ह्या अशा प्रकारचे काय असतात? सायकॅट्रिक नर्सचे काय असतात? कामं असतात. त्याच्यानंतर आहे शी टेक्स अप द रोल ऑफ ए लीडर अँड कॅन प्रॅक्टिस इंडिपेंडेंटली. ती पण एका ग्रुपची ती काय करते? ग्रुपला लीड करते आणि इंडिपेंडेंटली पण प्रॅक्टिस काय करू शकते? सायकॅट्रिक नर्स करू शकते. त्याच्यानंतरचं नेक्स्ट आहे ते क्लिनिकल सायकोलॉजिस्ट. द क्लिनिकल सायकोलॉजिस्ट होल्ड्स अ डॉक्टरल डिग्री, PhD. क्लिनिकल सायकोलॉजिस्ट होल्ड द डॉक्टरल डिग्री. द क्लिनिकल सायकोलॉजिस्ट होल्ड द डॉक्टरल डिग्री. तर काय असतं? हा जो क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असतो त्याची डिग्री कोणती असते? डॉक्टरल डिग्री असते, म्हणजे PhD झालेली असते. आणि इज रजिस्टर्ड विथ द क्लिनिकल सायकोलॉजिस्ट असोसिएशन, आणि व्यवस्थित त्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं असतं. त्याच्यानंतर आहे शी ऑर ही कंडक्ट्स सायकोलॉजिकल डायग्नोस्टिक टेस्ट, इंटरप्रिट्स अँड इव्हॅल्युएट द फाइंडिंग्स ऑफ दिस टेस्ट अँड इम्प्लिमेंट द प्रोग्राम ऑफ बिहेवियर मॉडिफिकेशन. तर यांचं जो महत्त्वाचं फंक्शन आहे किंवा कार्य आहे ते म्हणजे काय आहे? ते काय करतात? सायकोलॉजिकल टेस्ट कंडक्ट करतात. कोणत्या सायकोलॉजिकल टेस्ट असतात? तर सायकोलॉजिकल टेस्ट म्हणजे
वेगवेगळ्या टेस्ट यूज करून पेशंटचं काय केलं जातं, डायग्नोसिस केलं जातं. त्यामध्ये जसे की सायकोलॉजिकल टेस्ट म्हणलं आपण तर पर्सनॅलिटी टेस्ट, ॲटिट्यूड टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट, इंटेलिजंट टेस्ट अशा प्रकारच्या सायकोलॉजिकल टेस्ट असतात. त्या टेस्ट टेस्ट कंडक्ट करण्याचं काम कोणाचं आहे, क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहे. त्याच्यानंतर त्या टेस्ट कंडक्ट केल्यानंतर त्याच्यानुसार त्याचं डायग्नोस्टिक टेस्ट वेगळ्या तयार करणं, त्याच्यानंतर त्याचं इंटरप्रिटेशन देणं म्हणजे रेंज असते, त्या रेंजनुसार कशा प्रकारचं त्याचं इंटेलिजन्स आहे किंवा ॲप्टिट्यूड आहे ते चेक करणं, हे सगळं काय आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्टचं काम आहे. त्याच्यानंतर आहे सायकियाट्रिक सोशल वर्कर. द सायकियाट्रिक सोशल वर्कर इज ए ग्रॅज्युएट इन सोशल वर्क अँड पोस्ट ग्रॅज्युएट इन सायकियाट्रिक सोशल वर्क. तर यांचं काय क्वालिफिकेशन आहे सायकियाट्रिक सोशल वर्करचं. तर सायकियाट्रिक सोशल काय पाहिजे, सोशल वर्कर काय पाहिजे, ग्रॅज्युएट इन सोशल वर्क म्हणजे MPW झालेलं पाहिजे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन कशामध्ये झालेलं पाहिजे, सायकियाट्रिक सोशल वर्कमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे. तर यांचे काय कामं आहेत ते पाहूया आपण. ही असेस द इंडिव्हिज्युअल, द फॅमिली अँड कम्युनिटी सपोर्ट सिस्टीम, हेल्प्स इन डिस्चार्ज प्लॅनिंग, काउन्सिलिंग फॉर जॉब प्लेसमेंट अँड इज अवेअर ऑफ द स्टेट लॉज अँड लिगल राईट्स ऑफ द पेशंट अँड प्रोटेक्ट देज राईट्स. तर हे काय करतात, तर यांचं महत्त्वाचं जो काम आहे ते काय करणं, इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतः पेशंटला असेस करणं, व्यवस्थित असेस करणं, त्यांना व्यवस्थित प्रत्येक गोष्ट समजावून सांगणं. त्याच्यानंतर कम्युनिटी सपोर्ट मिळवणं म्हणजे फॅमिलीचा असेल किंवा आजूबाजूच्या लोकांचा आहे तो पेशंटसाठी सपोर्ट मिळवणं. त्याच्यानंतर जर पेशंट व्यवस्थित रिकवर झाला आणि त्याच्यासाठी डिस्चार्ज प्लॅनिंग करणं. त्याच्यानंतर जे जॉब प्लेसमेंट्स आहेत पेशंटचा जॉब त्याला इकॉनॉमिकली हे बनवण्यासाठी, स्ट्रॉंग बनवण्यासाठी त्यांची जॉबची प्लेसमेंट करणं, ह्या गोष्टी सर्व काय कोण करतं, सायकियाट्रिक सोशल वर्कर करतं. आणि या गोष्टी करत असताना त्यांना जे स्टेटचे लॉ आहेत, लिगल ॲस्पेक्ट्स आहेत ते काय करणं माहीत असणं काय आहे गरजेचं आहे. त्याच्यानंतर आहे ही स्किल इन इंटरव्ह्यू टेक्निक्स अँड ग्रुप डायनामिक्स. तर हे जे सोशल वर्कर असतात त्यांच्याकडे काय कोणती स्किल हवी आहे, इंटरव्ह्यू टेक्निक, वेगवेगळे इंटरव्ह्यू टेक्निक इंटरव्ह्यू टेक्निकची त्यांना काय पाहिजे, स्किल त्यांच्याकडे उपलब्ध पाहिजे. आणि ते काय एखादा ग्रुप डायनामिक म्हणजे ग्रुपला सोबत घेऊन चालण्याची त्यांच्याकडे काय पाहिजे, स्किल उपलब्ध पाहिजे. तर हे झालं सायकियाट्रिक सोशल वर्कर. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ऑक्युपेशनल थेरपिस्ट. तर ऑक्युपेशनल थेरपिस्ट काय आहे, ऑक्युपेशनल थेरपिस्ट गोज थ्रू द स्पेशलाइज्ड ट्रेनिंग. तर ऑक्युपेशनल थेरपिस्ट जे आहेत त्यांची काय झालेली पाहिजे, स्पेशलाइज्ड ट्रेनिंग झालेली असते. त्याच्यानंतर ही ऑर शी हॅज अ पिवोटल रोल टू प्ले बाय युजिंग मेंटल अँड क्रिएटिव्ह टेक्निक्स टू असेस द इंटरपर्सनल रिस्पॉन्सेस ऑफ द पेशंट. तर हे काय करतात, हे पिवोटल म्हणजे काय एकदम महत्त्वपूर्ण रोल ह्या टीममध्ये बजावतात. ते म्हणजे काय, मॅन्युअल अँड क्रिएटिव्ह ज्या गोष्टी असतात, प्रत्येकाकडे काही ना काही क्रिएटिव्हपणा असतो, परंतु तो काय करायला लागतो, आपल्याला शोधून काढावा लागतो. तशा प्रकारे हे पेशंटमधला जो क्रिएटिव्हपणा आहे त्याच्याकडे काय आहे स्पेशल हे शोधून काढणं काय आहे ऑक्युपेशनल थेरपिस्टचं काम आहे. आणि त्याच्यामध्येच त्यांना पुढे त्या गोष्टीमध्येच त्यांना व्यवसाय करायला लावणं हे काय आहे ऑक्युपेशनल थेरपिस्टचं काय आहे महत्त्वाचं काम आहे. त्याच्यानंतर आहे पेशंट्स आर हेल्प टू डेव्हलप स्किल इन एरिया ऑफ देअर चॉईस अँड बिकम इकॉनॉमिकली इंडिपेंडंट. तर यांचं महत्त्वाचं जे काम आहे ते म्हणजे काय, पेशंटला काय आवडत आहे, कोणत्या गोष्टी त्याला आवडतात ती गोष्ट त्यांनी काय करणं, शोधून काढणं आणि त्याच गोष्टीमध्ये त्यांचं करिअर करून त्यांना इकॉनॉमिकली काय करणं आणि सोशियली काय करणं, स्ट्रॉंग करणं समाजामध्ये, हे काय आहे ऑक्युपेशनल थेरपिस्टचं काम आहे. तर फॉर एक्झाम्पल जे काही पेशंट असतात त्यांना गाण्याची सवय असतात, तर त्याच्यामध्ये त्यांना त्यांचं करिअर करायला लावणं. किंवा काही जे पेशंट असतात त्यांना हँडक्राफ्ट म्हणजे फॉर एक्झाम्पल आकाशकंदील बनवणं, मकर संक्रांतीसाठी पतंग बनवणं, हे जे कामं आहेत असे कामं त्यांना काय करणं देणं. आणि त्याच्यापासून काय त्यांचं उत्पन्न बी वाढेल आणि त्यांचा जो स्वतःचा खर्च आहे ते स्वतः इकॉनॉमिकली काय होतील, स्टेबल होतील. ह्याच्याकडे सर्व लक्ष देणं हे कोणाचं काम आहे, ऑक्युपेशनल थेरपिस्टचं. दे आर हेल्प टू वर्क इन शेल्टर्ड वर्कशॉप. तर त्या प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये काय असते, एक वर्कशॉप असतं. त्या वर्कशॉपमध्ये ज्या पेशंटला किंवा ज्या व्यक्तीला जे काम जमतं त्याच्यामध्ये त्याची मास्टरी आहे किंवा त्याच्यामध्ये त्याची चांगली स्किल आहे असं काम काय केलं जातं, दिलं जातं. त्याच्यानंतर आहे काउन्सलर. ए काउन्सलर प्रोव्हाइड्स बेसिक सपोर्टिव्ह काउन्सिलिंग अँड असिस्ट इन सायको एज्युकेशनल अँड रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज. तर हे काय करतात, द काउन्सलर प्रोव्हाइड बेसिक सपोर्टिव्ह काउन्सिलिंग म्हणजे जस्ट काउन्सिलिंग करणं, पेशंटला व्यवस्थित काउन्सिलिंग करणं. त्याच्यानंतर काय त्यांच्या ज्या रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज आहेत त्या घेणं काय आणि त्या रिक्रिएशनल गोष्टी काय करणं, शोधून काढणं, हे काय आहे काउन्सलरचं काम आहे. त्याच्यानंतरचं जे आहे अदर मेंबर्स. या व्यतिरिक्त आपण पाहिले की काय सायकाट्रिस्ट,
सायकॅट्रिक नर्स, सोशल वर्कर, ऑक्युपेशनल थेरपिस्ट, काउन्सलर या गोष्टींच्या व्यतिरिक्त देखील काही मेंबर्स या टीममध्ये इन्क्लूड असतात. ते म्हणजे कोणते? सायकॅट्रिक नर्सिंग एड्स ऑर अटेंडंट, सायकॅट्रिक नर्स एड्स ऑर अटेंडंट. त्याच्यानंतर आहे म्हणजे हे काय करते? सायकॅट्रिक नर्स एड्स अटेंडंट म्हणजे जे सायकॅट्रिक नर्स आहे त्याला काय करते? असिस्ट, वेगवेगळ्या कामामध्ये असिस्ट करते. त्याच्यानंतर आहे ECT टेक्निशियन. त्यांचा पण खूप महत्त्वाचा रोल आहे. फिजिकल थेरपी, आपण जी सोमॅटिक थेरपी म्हणतो ECT, ती देण्यासाठी ECT टेक्निशियनची गरज असते. त्याच्यानंतर आहे ऑक्झिलरी पर्सनल. ऑक्झिलरी पर्सनल म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक कामामध्ये त्याचं असिस्टंट म्हणून काय करतात? यूज करतात ऑक्झिलरी पर्सनल. त्याच्यानंतर ऑक्युपेशनल थेरपिस्ट आपण पाहिलेलंच आहे. त्याच्यानंतर आहे रिक्रिएशनल थेरपिस्ट. रिक्रिएशनल थेरपिस्ट म्हणजे पेशंटला क्रिएटिव्ह करण्यासाठी किंवा त्यांचं मनोरंजन करण्यासाठी जे थेरपिस्ट असतात त्यांना आपण रिक्रिएशनल थेरपिस्ट. त्याच्यानंतर आहे डायव्हर्जनल प्ले थेरपिस्ट. डायव्हर्जनल म्हणजे त्यांचं माइंड एखाद्या गोष्टीवरून, एका फिक्स अनशेकेबल विलीस असते अशा काही पेशंटमध्ये, तर त्यांना त्या गोष्टीपासून थोडं डायव्हर्ट करण्यासाठी कोणते असतात? डायव्हर्जनल थेरपिस्ट असतात. त्याच्यानंतर आहे क्रिएटिव्ह आर्ट थेरपिस्ट. एखादं आर्ट, हँडीक्राफ्ट, पेंटिंग करणं वगैरे अशा स्किल्स शिकवण्यासाठी काय असतात? क्रिएटिव्ह आर्ट थेरपिस्ट असतात. त्याच्यानंतर आहे क्लिअर्जीमन. क्लिअर्जीमन म्हणजे काय? तर क्लिअर्जीमन म्हणजे प्रत्येक धर्मातील गुरु किंवा त्यांच्या स्पेसिफिक धर्माबद्दल नॉलेज असणारे लोक, जे काय करतात? त्यांना रिलिजियस सपोर्ट प्रोव्हाइड करू शकतात. असे लोक पण काय असतात? या टीममध्ये इन्क्लूड असतात. त्याच्यानंतर या व्यतिरिक्त आणखी काही लोक असतात. ते म्हणजे कोण? तर फार्मसिस्ट लोक पण असतात. त्याच्यानंतर आहेत आणखी म्हणजे डायटिशियन, जे पेशंटची डाएट आहेत, प्रत्येक पेशंटला कोणत्या प्रकारची गरज आहे डायटिशियनची, अशा प्रकारचे डायटिशियन पण काय असतात? या टीममध्ये काय असतात? इन्क्लूड असतात. तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर मित्रांनो, ही पूर्ण माहिती होती मल्टीडिसिप्लिनरी टीम ऑर मेंटल हेल्थ टीम. तर याच्याबद्दल आपण पूर्ण माहिती पाहिलेली आहे. तर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकन देखील दाबा, जेणेकरून तुम्हाला वेगवेगळे नोटिफिकेशन मिळतील आणि